हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चिकन कोलीवाडा करणार आहोत. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आज आपण चिकन कोलीवाडा करतोय. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण चिकन कोलीवाडा करणार आहोत. चिकन कोलीवाडा करण्यासाठी पहा, इथे आपल्याला सर्वप्रथम हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हिरवं वाटण तयार करून घेण्यासाठी मी इथे खूप सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर एक आल्याचा मोठा असा तुकडा घ्यायचा आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या ज्या हिरव्या मिरच्या त्या कमी तिखट आहेत. जर तुम्हाला चिकन कोलीवाडा खूप झणझणीत हवा असेल ना तर तुम्ही त्यानुसार तिखट मिरच्या घेऊ शकता. मी अगदी 5 ते 6 इथे अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सगळं ग्राइंडरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त याचं हिरवं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात इथे आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. तर चला आता आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. तर आपण आधी चिकन कोलीवाडा करण्यासाठी जे चिकन आहे ते चिकन आपण कट करून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकतात, इथे मी चिकन बोनलेस घेतलेलं आहे अर्धा किलो. हे अर्धा किलो चिकन बोनलेस आहे. आता पहा, चिकन कोलीवाडा करण्यासाठी शक्यतो आपल्याला असं चिकन बोनलेसचाच वापर करायचा आहे. आणि जर नसेल तर ठीक आहे, तुम्ही जसं जे आपलं नॉर्मल चिकन असतं, आपण चिकन करी करण्यासाठी जे चिकन वापरतो तुम्ही तेही चिकन वापरू शकतात. पण फरक एवढाच आहे की खाताना तुम्हाला त्याची जी हाडं आहेत ती तुम्हाला फक्त साईडला काढावी लागणार आहेत. तर पहा, हे जे चिकन बोनलेस आहे हे मी स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये कट करून घेतलेलं आहे. आता हे चिकन बोनलेस आहे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. स्क्वेअर साईजमध्ये आपल्याचे तुकडे पाडून घ्यायचे आहेत. तर पहा, मी इथे अशा पद्धतीने या चिकन बोनलेसचे अशा पद्धतीने मी पीसेस पाडून घेतलेले आहेत. जास्त लहानही नाही आणि जास्त मोठेही नाही. आणि ना चिकन कोलीवाडा करण्यासाठी ना असं चिकन बोनलेस वापरतात. त्याचं कारण हेच आहे की आपल्याला चिकन कोलीवाडा करण्यासाठी पाहिजे तसे पीसेस आपण कट करू शकतो. म्हणून चिकन कोलीवाडा करण्यासाठी असं चिकन बोनलेसचाच वापर करतात. तर मग चला आता हे जे चिकन आहे आपण मॅगिनेट करून घेऊया. मॅगिनेट करून घेण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलं. या बाउलमध्ये आपल्याला कट केलेले पीसेस ॲड करायचे आहेत. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर पहा, इथे आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते आपण ॲड करून घेऊया. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. त्याचबरोबर इथे मी आपला जो ओवा असतो ओवा वापरलेला आहे. त्यानंतर काळी मिरी पावडर वापरलेली आहे. इथे मी चाट मसाला वापरलेला आहे. त्याचबरोबर इथे एक जो अंडा आहे तो अंडासुद्धा आपण फोडून ॲड करणार आहोत. तर पहा, याच्यामध्ये धने पावडर, जिरे पावडरसुद्धा ॲड करतात. पण माझ्याकडे धने पावडर, जिरे पावडर नाही म्हणून मी गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ओवा ॲड करायचा आहे. तर मी तो ओवा आहे ना थोडा खलबत्त्यामध्ये छान मस्त ना त्याची अशी बारीक पावडर करून घेतली होती आणि मी ती ॲड केलेली आहे. आणि चिकन कोलीवाडा करताना आपल्याला ओवा टाकायचाच आहे. ओव्यामुळे खरी चव आहे आणि ओव्यामुळेच या चिकन कोलीवाड्याला खरी चव येते. त्याच्यामुळे आपल्याला न चुकता याच्यामध्ये म्हणजे आपल्या याच्यामध्ये ओवा ॲड करायचाच आहे. तर चला, मी अंडा फोडून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपलं सगळं हे मॅगिनेट करून घ्यायचं आहे. आणि ना मी ज्या टॉवरमध्ये राहते टॉवरच्या बाजूलाच ना एक म्हणजे बिल्डिंग आहे. ती सुद्धा टॉवरच आहे, मोठं टॉवर आहे. पण ना तिथे थोडं काम चालू आहे. म्हणजे जेही कोणी येईल ना तिथे ते सरळ नवीन म्हणजे सगळं नवीन फर्निचर करतं. त्याच्यामुळे सगळ्यांना असा आवाज येतो. तुम्हाला मगाशी आवाज आलाच असेल. तर असं खाटखूट खूप असा वेगवेगळ्यांचा आवाज असतो म्हणा. तर ठीक आहे, ओके, जाऊ दे.
तर पहा याच्यामध्ये ना मी फूड कलर ॲड केलेला आहे. फूड कलर ॲड करून हे पूर्ण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण अर्धा तास हे साईडला ठेवणार आहोत. तर पहा चिकन कोलीवाडा हा लाल कलरनेच ओळखला जातो आणि म्हणून आपल्या इथे लाल कलर ॲड करायचा आहे. तर तुमच्याकडे लाल कलर नसेल तुम्ही काश्मीरी मिरची पावडर ॲड करू शकाल आणि तीसुद्धा लाल असते. तर पहा इथे मी आता 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जास्त पीठ अजिबात वापरायचं नाही. पहा मी फक्त 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे फक्त तांदळाचं पीठ, असं फक्त 6 चमचे. आपलं जे कांदा पोहे खातो ना, ते कांदा पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे आणि पीठ ॲड करून आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर पहा अगदी चिकन कोलीवाडा असतो ना, त्याला तो तळल्यानंतर वरतून हलका असा थर असतो, जास्त असा जाडसर भजीसारखा थर अजिबात नसतो. म्हणून इथे आपलं जे पीठ आहे ते फक्त थोडंच ॲड करायचं आहे, अगदी 1-1 किंवा 2-2 चमचे, जास्त नाही. तर चला आता आपण हे तळून घेऊया. तेल मी गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करून मी गॅस आहे ना बारीक केलेला आहे आणि बारीक केल्यानंतर आपल्याला हे चिकनचे जे पीसेस आहे आपण जे मॅगिनेट करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत. तेलामध्ये हे पीसेस ॲड केल्यानंतर गॅसनं असा मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरती 5 मिनटं तळून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर पुन्हा 3 मिनटं गॅस मोठा करायचा आहे आणि 3 मिनटं मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचं आहे. असे आपल्याला 8 मिनटं हा चिकन कोलीवाडा या तेलामध्ये मस्त तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 8 किंवा 9 मिनटानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि हा चिकन कोलीवाडा चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. एवढंच सांगते, याच्यामध्ये ओवा टाकायचं अजिबात विसरू नका. खरी चव ओव्यामुळेच आहे. त्याच्यामुळे कोलीवाडा करताना ओवा नक्कीच टाका. तर पहा आपल्या इथं चिकन जे पीसेस आहेत ते छान मस्त तळून झालेले आहेत. तर मी अशाच पद्धतीने जे बाकीचे जे पीसेस होते ते सुद्धा मी तळून घेतलेले आहेत. तर इथे पहा तुम्ही आपला चिकन कोलीवाडा छान मस्त असा तयार झालेला आहे, अगदी घरच्या घरी आणि चवीला मात्र एकच नंबर. तर तुम्ही पाहू शकतात की आतून छान मस्त आपला चिकन कोलीवाडा छान मस्त शिजलेला आहे आणि अगदी गरम गरम आणि खूपच, आणि हा चिकन कोलीवाडा गरम गरम खाण्याची मजाच खूप वेगळी असते. तर चला हा चिकन कोलीवाडा आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर पहा हा चिकन कोलीवाडा तुम्ही शेजवान चटणीबरोबर किंवा आपली हिरवी चटणी असते, तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. आता मी हा चिकन कोलीवाडा मी मेयोनीजबरोबर मी हे करणार आहे. तर पहा जेव्हाही आपण चिकन कोलीवाडा करतो तेव्हा त्याच्या जोडीला हिरवी चटणी केली जाते. तर पुदिना, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं याची हिरवी चटणी केली जाते आणि त्याच्यामध्ये एक लिंबू पिळला जातो, चवीनुसार मीठ ॲड केलं जातं आणि ती चटणी या चिकन कोलीवाड्याबरोबर दिली जाते. पण आज मी हा चिकन कोलीवाडा मी मेयोनीजबरोबर खाणार आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा चिकन कोलीवाडा नक्कीच करून पहा. गरम गरम अप्रतिम लागतो. तुमच्या घरी जर कधी पाहुणे वगैरे आले असतील तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा असा चिकन कोलीवाडा करू शकतात. हा चिकन कोलीवाडा तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खा, शेजवान चटणीबरोबर खा, मेयोनीजबरोबर खा किंवा हिरव्या चटणीबरोबर खा. खूपच छान लागतो, चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. नक्की ट्राय